नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो। IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज नवीन आम्ही प्रश्न घेऊन, चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन, IMP प्रश्न घेऊन येणार आहोत। प्रश्न बघू। नुकतेच नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी शपथ घेतलेली आहे? कितव्यांदा? तिसऱ्यांदा। पुढील प्रश्न बघा। नुकतीच अनारक्षित जागेवरून विजय होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला खासदार कोण ठरलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार प्रियंका जारकोली। पुढील प्रश्न बघा। UFC मध्ये बाऊट जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार पूजा तोमर। पुढील प्रश्न बघा। संयुक्त राष्ट्र महासंघाने 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार फिलिमोन यांग। पुढील प्रश्न बघा। जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशात बर्ड फ्लू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार मेक्सिको। पुढील प्रश्न बघा। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेत कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदान झाले? त्याचे योग्य उत्तर असणार आहे आसाम राज्य। पुढील प्रश्न बघा। हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीचे संपादक रामोजीराव यांचे निधन झाले। त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? त्याचे योग्य उत्तर असणार 2016। पुढील प्रश्न बघा। दरवर्षी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचे योग्य उत्तर असणार 10 जून। पुढील प्रश्न बघा। सारथी 2.0 हे मोबाईल ॲप नुकतेच कोणी लॉन्च केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार सेबी। पुढील प्रश्न बघा। नुकतेच झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिलेली आहे? किती मंत्र्यांना? 72 मंत्र्यांना, 72। पुढील प्रश्न बघा। सोफिया फिरडोस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरलेल्या आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ओडिशा। पुढील प्रश्न बघा। अलीकडेच कोणत्या खेळाडूने पहिल्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार कार्लोस अल्कराज।